नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे खरीप पीक विमा 2025 च्या संदर्भात आणि त्याचबरोबर जे काही अंतिम पैशाची अनिवार्य असेल त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची अशी माहिती आलेली आहे। एकंदरीत जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती 15 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर मग कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले जातील आणि पैशाची अनिवार्य ही कशा पद्धतीने 7 जिल्ह्याची आलेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, नांदेड, वाशिम, गोंदिया, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील पैशाची अनिवार्य ही जाहीर करण्यात आलेली आहे। आता काल सुद्धा आपण पैशाची अनिवार्य समजून घेतली होती आणि त्याच पद्धतीने आता परत काही जिल्ह्याची माहिती आलेली आहे। त्या जिल्ह्याची माहिती आपण समजून घेणार आहोत आणि पीक विमा कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे, कशा आधारे कोणत्या आधारे वाटप केला जाणार आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राइबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ निश्चितच मोठा होणार आहे, 8 किंवा 9 मिनिटाचा आपल्याकडे जर टाइम असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। आता प्रथमतः आपण सर्व जिल्ह्याची माहिती समजून घेणार आहोत, पैशाची अनिवार्य समजून घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही पैशाची अनिवार्य असेल ती पैठण तालुक्यातील 46.11 पैसे एवढे आलेले आहे। कुलाबा तालुक्यासाठी 49 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेली आहे। विजापूरसाठी 47.33 पैसे, गंगापूरसाठी 48.15 पैसे, खुलताबादसाठी 48 पैसे, सिल्लोडसाठी 48 पैसे, किन्नरसाठी 48 पैसे, सोयागावसाठी 48 पैसे अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि जे काही तालुके असतील त्या तालुक्याची पैशाची अनिवार्य ही जाहीर करण्यात आलेली आहे। आता दुसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यात 128 गावाची पैशाची अनिवार्य हे 35 पैसे आलेले आहे। खूपच कमी पैशाची अनिवार्य आल्या कारणाने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता जिंतूर तालुक्यात 169 गावासाठी 169 गावाची जी काही पैशाची अनिवार्य असेल ती 41.33 पैसे एवढे आलेले आहे। मानवतसाठी 52 पैसे 45.20 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। सोनपेठसाठी 40.46 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। गंगाखेडसाठी 42 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। आता हिंगोली जिल्ह्याची माहिती घेणार आहोत आपण। 152 गावासाठी 44.6 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। कळमनुरीसाठी 148 गावासाठी 39.87 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। वसमतसाठी 151 गावासाठी 48 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। औंढा तालुक्यासाठी 122 गावासाठी 45 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। सेनगावसाठी 133 गावासाठी 45.47 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। आता नांदेड जिल्ह्याची आपण माहिती घेत आहोत। 32 पैसे 88 गावासाठी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। आता अर्धापूरसाठी 37 पैसे एवढी पैशाची अनिवार्य 66 गावासाठी दाखवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर कंगरसाठी 32 पैसे एवढी पैशाची अनिवार्य 126 गावासाठी आलेले आहे। लोहासाठी 126 गावासाठी 32 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। भोकरसाठी 79 गावासाठी 32.26 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। मुदखेडसाठी 32 पैसे एवढी पैशाची अनिवार्य 55 गावासाठी जाहीर करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर हदगावसाठी 34 गावासाठी 137 गावाची पैशाची अनिवार्य ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हिम्मतनगरसाठी 37 पैसे एवढी पैशाची अनिवार्य 64 गावासाठी जाहीर करण्यात आलेले आहे। किन्नरसाठी 37 पैसे 191 गावासाठी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। माहूरसाठी 32 गावासाठी 32 पैसे एवढी पैशाची अनिवार्य 135 गावासाठी जाहीर करण्यात आलेले आहे। देंगलूरसाठी 36 पैसे एवढी पैशाची अनिवार्य 108 गावासाठी जाहीर करण्यात आलेले आहे। मुदखेडसाठी 32 पैसे एवढी पैशाची अनिवार्य 135 गावासाठी जाहीर करण्यात आलेले आहे। बिलोलीसाठी 35 पैसे एवढी पैशाची अनिवार्य 92 गावासाठी जाहीर करण्यात आलेले आहे। नायगावसाठी 32 पैसे 79 गावासाठी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। धर्माबादसाठी 31 पैसे 56 गावासाठी ही पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेले आहे। उमरीसाठी 35 गावासाठी 35 पैसे एवढी अनिवार्य 63 गावासाठी जाहीर करण्यात आलेले आहे। तर त्याचबरोबर तिवसा तालुक्यातील जे काही शेतकरी असलं त्या जिल्ह्यातील जे काही पैशाची अनिवार्य असेल म्हणजे अमरावती तालुक्यातील 43 पैसे एवढी पैशाची अनिवार्य जाहीर करण्यात आलेली आहे। आता धारणासाठी 49 पैसे एवढी अनिवार्य जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चिखलदरासाठी 49 पैसे एवढी अनिवार्य जाहीर करण्यात आलेली आहे।
नांदगावसाठी 49 पैसे एवढी आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. खडवेश्वरसाठी 49 एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. वरुडसाठी 48 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दर्यापूरसाठी 48 पैसे, धामणगाव रेल्वे 48 पैसे, भातुकली 47 पैसे, त्याचबरोबर चांदूर रेल्वे 47 पैसे, मेळशी 47 पैसे, चांदूर बाजार 47 पैसे, अंजनगाव सुरी 47 पैसे आणि जत तालुक्यातील जे काही 46 गाव असतील त्या त्याचबरोबर अप्पर तहसीलचे जे काही 8 गाव असतील या गावाची जे काही 54 गाव आहेत या 54 गावाची पैशाची आणेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी जाहीर करण्यात आलेले हे देखील जिल्हा पीक विम्यासाठी पात्र केलेला आहे. आता आपण बुलढाणा जिल्ह्याची माहिती घेत आहोत. सुरुवातीला बुलढाणा जिल्ह्याची 48 पैसे एवढी 98 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. चिखलीसाठी 49 पैसे 144 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. देऊळगाव राजासाठी 48 पैसे 64 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. मेकरसाठी 46 पैसे 161 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. लोणावळासाठी 45 पैसे 91 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. त्याचबरोबर शिंदखेड राज्यासाठी 45 पैसे 114 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. त्याचबरोबर मलकापूरसाठी 46 पैसे 73 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. त्याचबरोबर मोताळासाठी 47 पैसे 121 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. नंदुरबारसाठी 46 पैसे 112 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. खामगावसाठी 48 पैसे 146 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. शेळगावचे जे काही गाव आहेत 73 गावासाठी 49, त्यानंतर जळगावसाठी 49 पैसे एवढी 119 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. संगमपूरसाठी 49 पैसे एवढी 105 गावासाठी जाहीर करण्यात आलेले. आता अकोला जिल्ह्याची माहिती घेणार आहोत. अकोला जिल्ह्यात 1012 गावासाठी जी काही पैशाची आणेवारी होती त्यापैकी 990 गावाची पैशाची आणेवारी ही 48 पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे. आता हे गाव कोणते त्याची सुद्धा यादी येईल, त्यानंतर आपण माहिती घेणार आहोत. आता यवतमाळसाठी जे काही मंडळ असतील ते 110 मंडळासाठी पैशाची आणेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे. यापैकी जे काही पीक कापणी प्रयोग असेल त्या पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत पैशाची आणेवारी ही जाहीर करण्यात आलेली. यामध्ये जामणी तालुक्यासाठी जामणी, त्याचबरोबर झरी, मुकुडबन आणि त्याचबरोबर माथे अर्जुन 49 पैसे एवढी या 4 तालुक्याची जी काही पैशाची आणेवारी असेल ती जाहीर करण्यात आलेली. त्याचबरोबर यवतमाळ तालुक्यातील सावरखेडा, त्याचबरोबर कळमेश्वर, साखरा या मंडळासाठी पैशाची आणेवारी ही 46 पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे. आता वाशिम जिल्ह्याची माहिती घेत आहोत. वाशिम जिल्ह्याचे जे 793 गावासाठी 47 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यापैकी मंगरुळची जी काही नुकसान भरपाई असेल किंवा पैशाची आणेवारी असेल ती खूप कमी आलेली, म्हणजे 45 पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे. वाशिम, रिसोड, कारंजा आणि या 3 तालुक्याची जी काही गाव असतील ते 398 गाव आहेत आणि या 398 गावाची पैशाची आणेवारी 47 पैसे एवढी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये मनोरासाठी 49 पैसे 48 गावासाठी ही जाहीर करण्यात आलेले. आता बाबुळगावसाठी 46 पैसे, धारवा डिग्रसाठी 46 पैसे, मोरेगावसाठी 46 पैसे, झरी जामणीसाठी 46 पैसे, गोंदिया जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील ते 48 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आली, म्हणजे गोंदिया जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा फायदा मिळणार नाही. गोरेगावसाठी 95 पैसे, तिरडीसाठी 63 पैसे, अर्जुन मोरीसाठी 87 पैसे, देवरीसाठी 85 पैसे, अमनगावसाठी 74 पैसे, कालेश्वरसाठी 89 पैसे आणि सिडकी सडक अर्जुन साठी 81 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आता ज्या अर्थी 49 पैशाच्या आत जी काही पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आली असेल अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम ही 15 जानेवारी पासून वाटप केले जाईल. अशा पद्धतीची आज माहिती जिल्हाधिकारी हिंगोली जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी गुप्ता सर यांच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि जे काही पीक विमा कंपनीला निर्देश असतील ते देण्याचं काम करण्यात आलं होतं. आणि आता इथून जी काही 15 जानेवारीच्या नंतर जी काही प्रोसेस असेल 3 आठवड्याच्या आत हे पैसे वाटप करणं महत्वाचं असणार आहे. आता हे पीक विमा सर्वच्या सर्व जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे आणि जी काही पैशाची आणेवारी असेल ती या पद्धतीने आलेली आहे आणि जे काही आपण नुकसान भरपाई रक्कम असेल त्याचबरोबर पेरणीचं अनुदान असेल अशा पद्धतीने जे काही वाटप झालेलं असेल त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.